या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत वसुंधरा आणि आकाश मुलांसोबत गप्पा मारत बसलेले असतात. तर मुलं वसुंधराला विचारत असतात की आई तनया काकूला काय झालं होतं, आणि त्यावेळी मग वसू त्यांना सांगते की आता आपल्या घरी एक पाहुणा येणार आहे. आपल्या तनया काकूला बाळ होणार आहे. आणि हे ऐकून मुलं तर खूपच खुश होतात आणि आनंदाने उड्या मारू लागतात. आणि मग त्यानंतर ते विचारू लागतात की आई ते बाळ आमच्यासोबत सुद्धा खेळणार ना? आणि त्यावर वसू म्हणते की हो, बाळ मोठं झाल्यावर तुमच्यासोबत नक्की खेळणार. आणि मग त्यानंतर ती मुलांना त्यांच्या खोलीत जाऊन झोपायला सांगते आणि मग ती आकाशसोबत गप्पा मारत बसते. तर वसुंधरा ज्या प्रकारे मुलांना समजावत असते त्यामुळे आकाशला तर तिचं खूप कौतुक वाटत असतं. आणि मग त्याचवेळी त्याला भास्करचा कॉल येतो. भास्कर आकाशला म्हणतो की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, त्यामुळे तू गार्डनमध्ये ये. आणि त्यावर आकाश म्हणतो की ठीक आहे, आणि तो गार्डनमध्ये जाण्यासाठी निघतो. तर इकडे अवनी भास्करला विचारत असते की काय झालं, तुम्हाला काय बोलायचं आहे आकाश भाऊजींसोबत? तर तो म्हणत असतो की काही नाही, ऑफिसचं महत्त्वाचं काम आहे. आणि मग तो देखील बाहेर जातो. तर दुसरीकडे अखिल तनयाची खूप काळजी घेत असतो. तो तिला काही हालचाल करू देत नाही. आणि मग त्यानंतर तो तनयाची मागच्या 2 दिवसांमध्ये जे काही घडलेलं असतं त्याबद्दल माफीसुद्धा मागतो. तो म्हणत असतो की जर मला हे सगळं आधीच माहिती असतं ना, तर मी तुझ्याशी कधीच भांडलो नसतो. तर तनया म्हणत असते पण तू माझ्यावर किती चिडला होतास? तर अखिल म्हणतो की अगं पण त्याला कारणसुद्धा तसंच होतं ना. पण यापुढे मी तुझ्यावर अजिबात चिडणार नाही, तुझी खूप काळजी घेईल. आणि मग तो तिला प्रेमाने जवळ घेतो. तर तनया हसतच मनाशी म्हणत असते की चला, एका दगडात मी 2 पक्षी मारले. या अखिललासुद्धा आपलंसं केलं आणि आता त्या वसूलासुद्धा धडा शिकवणार. तर दुसरीकडे भास्कर गार्डनमध्ये आकाशची वाट बघत बसलेला असतो. तितक्यात आकाश त्या ठिकाणी येतो आणि तो विचारतो की दादा काय झालं आहे? तर भास्कर म्हणत असतो की आकाश, मला तुला ऑफिसमध्ये काही सांगता आलं नसतं म्हणून मग मी तुला इथे बोलावलं. आणि मग त्यानंतर तो आकाशला सांगू लागतो की जॉईंट CEO झाल्यानंतर मी आपल्या कंपनीचे काही व्यवहार, काही प्रोजेक्ट चेक केले आणि ते सगळंच ना खूप मेसी आहे. आणि त्यामुळे आकाश विचारतो की दादा नक्की काय झालं आहे? तर भास्कर त्याला सांगू लागतो की CEO झाल्यानंतर अखिलने जे काही निर्णय घेतले आहेत ना, ते आपल्या कंपनीसाठी चांगले नाही आहेत. त्याने जास्त क्लायंट मिळावेत म्हणून खूप कमी बजेटमध्ये प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे. आणि त्याने क्लायंटला आपण कधीही पूर्ण करू शकणार नाही अशी अनेक प्रॉमिसेससुद्धा केली आहे. आणि हे सगळं जाऊन आपल्याला पुढे धोक्याचं ठरू शकतं, आपल्या कंपनीचं नुकसान होऊ शकतं. आणि ते ऐकून आकाशही काळजीत पडतो. तर भास्कर त्याला या सगळ्यामध्ये लक्ष घालण्याची विनंती करतो. परंतु आकाश म्हणत असतो की दादा आता मी फक्त एक साधं एम्प्लॉय आहे. मी या सगळ्यामध्ये लक्ष घातलेलं अखिलला आवडणार नाही आणि ते बरोबरसुद्धा दिसणार नाही. पण आता तू जॉईंट CEO झाला आहेस ना, मग तू हे सगळं हँडल कर. माझी खात्री आहे की तू सगळं काही व्यवस्थितपणे सांभाळशील. आणि त्यावर भास्कर म्हणतो की ठीक आहे. आणि मग आकाश तेथून निघून जातो. त्यानंतर अवनी त्या ठिकाणी येते आणि भास्करला नक्की काय झालं आहे ते विचारते. भास्कर तिला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो की अवनी, माझी अशी इच्छा आहे की आकाशने पुन्हा कंपनीचं CEO व्हावं, म्हणजे तो सगळं काम व्यवस्थित करेल आणि मी माझं काम शांतपणे करेल. पण ते ऐकून अवनी म्हणते की हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही आत्ता कुठे CEO झालात आणि लगेच हे पद सोडण्याची भाषा का करताय? तुम्हाला माहिती आहे का मी सगळ्यांपुढे अभिमानाने मिरवते की मी एका CEOची बायको आहे. तुम्ही लगेच असा पळ काढू नका. मात्र भास्कर म्हणत असतो की नाही अवनी, हे सगळं साम्राज्य आकाशने उभं केलं आहे आणि मला खरंच असं वाटतं की ते CEOचं पद पुन्हा त्यालाच मिळायला हवं. आणि मग तो तेथून निघून जातो. पण अवनी मनाशी म्हणत असते की नाही, काही झालं तरी मी असं होऊ देणार नाही. इतक्या वर्षांनंतर तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी मिळाली आहे आणि ती संधी मी अशी हातची जाऊ देणार नाही. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी वसुंधरा नाश्ता बनवत असते. तितक्यात जयश्री त्या ठिकाणी येते. ती वसूला टोमणा मारतच म्हणते की आज सूर्य काय पश्चिमेकडून उगवलाय की काय? तुझा कसा काय कामाला हात लागला? आणि त्यावेळी वसू म्हणते की आई तनया प्रेग्नेंट आहे ना, त्यामुळे आता सगळी कामं मीच करणार आणि तिची काळजीसुद्धा घेणार. तर जयश्री म्हणत असते की हो, घे तिची काळजी, तसंही तुला सगळ्याचा अनुभव असेलच ना. आणि त्यावर वसूसुद्धा हो म्हणते. तर जयश्री तिला सांगत असते की तू तनयाची मनापासून काळजी घे, तिला कशाचाही त्रास होऊ देऊ नको, ती जे सांगेल ते काम निमूटपणे कर. आणि त्यावर वसुंधरा देखील हो म्हणते. त्यानंतर जयश्री तिला सांगते
की तू तनयासाठी आता ड्रायफ्रूट्सचे लाडू बनव आणि आत्तापासूनच तिच्या सेवेत रुजू हो. त्यावरसुद्धा वसुंधरा हो म्हणते आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच विशाखा त्या ठिकाणी येते. तिला बघून जयश्रीला तर खूपच आनंद होतो. त्या दोघीजणी गप्पा मारत बसतात. जयश्री मुद्दाम तिला म्हणते की आता आपल्या ठाकूर घराण्याला खरा वारस मिळेल आणि त्यावर विशाखासुद्धा हसून म्हणते की अगदी खरं आहे. आणि मग ती वसुंधराकडे बघत टोमणा मारते की शेवटी उपरं ते उपरंच आणि त्यांच्या अशा बोलण्यामुळे वसूला वाईट वाटतं, पण ती काही बोलत नाही. त्यानंतर मग विशाखा म्हणू लागते की अगं, जेव्हापासून मला ही बातमी कळाली आहे ना, तेव्हापासून मला माझ्या तनूची खूप काळजी वाटत होती, कारण तिची तब्येत खूप नाजूक आहे ना. मला तर असं वाटत होतं की इथेच येऊन राहावं, म्हणजे मला तिची व्यवस्थित काळजी घेता येईल. आणि त्यावर जयश्री म्हणते की अगं, तू खरंच काळजी करू नको, इथे वसुंधरा आहे ना तिची काळजी घ्यायला, ती तिचं सगळं करेल. आणि त्यावरती विशाखासुद्धा हसतच हो म्हणते. आणि मग त्यानंतर ती तनूला भेटण्यासाठी जाते. तर तनया तिला बघून खूपच खुश होते. तर जयश्री तिचं अभिनंदन करते आणि म्हणत असते की खरंच खूप गोड बातमी दिली आहेस तू, पण तू लगेच चान्स घेणार नव्हतीस ना गं. आणि ते ऐकून तनया हसतच म्हणते की मम्मा, मी चान्स घेतलाच नाही आहे. त्या वसुंधराने मला खूप त्रास दिला, सतत ती मला कामं सांगायची, त्यामुळे मी अगदी दमून गेले आणि म्हणून हा प्लॅन बनवला. मी काय प्रेग्नंट वगैरे नाही आहे, मी फक्त त्या वसुंधराला धडा शिकवण्यासाठी हे नाटक करते. आणि ते ऐकून त्या विशाखाला तर धक्काच बसतो. म्हणत असते की अगं, हे काय बोलतेस तू, जर हे कोणाला कळलं तर. पण तनया म्हणत असते की मम्मा, माझं प्लॅनिंग एकदम सक्सेसफुल होणार, तू काळजी करू नको आणि मी त्या वसुंधराला बरोबर धडासुद्धा शिकवणार. आणि ते ऐकून मग ती विशाखासुद्धा खुश होते. तितक्यात वसुंधरा तिच्यासाठी चहा घेऊन त्या ठिकाणी येते. तर तनया तिला मुद्दाम सांगते की माझ्यासाठी कोमट पाणी घेऊन ये, मला त्यामध्ये थोडा वेळ पाय बुडवून बसायचे आहेत. त्यामुळे मग वसुंधरा नाईलाजाने तिच्यासाठी पाणी घेऊन येते. आणि मग ती तनया वसुंधराला सांगते की प्लीज माझी साडी व्यवस्थित पकड, नाहीतर ती पाण्यामध्ये भिजेल. त्यामुळे मग वसुंधरा खाली बसून तनयाची पाय व्यवस्थित त्या पाण्यात बुडवते, तिच्या साडीला काही होऊ देत नाही. आणि मग ते बघून तनया हसतच म्हणते की बघितलं ना वसू, शेवटी तुला मी माझ्या पायाशी आणलंच. त्या दिवशी तू माझ्या मम्माला तुझ्या पाया पाडायला लावलं होतंस ना, पण बघ आज तुझ्यावरच ती वेळ आली आहे. आणि तिच्या अशा बोलण्यामुळे वसुंधरा चिडते, पण ती काही बोलत नाही. त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते, मात्र तनया तिला थांबवत म्हणते की अगं, कुठे निघालीस, माझे पाय कोरडे कर. डॉक्टरांनी मला सांगितलं की अशा अवस्थेमध्ये जास्त वाकायचं नाही, त्यामुळे तू माझे पाय कोरडे कर आणि मगच इथून जा. आणि ते ऐकून वसुंधरा म्हणते की अगं, मी तुझी सेवा करेलच, पण आज तुझी आई आली आहे ना, त्यांच्याकडून तुझी सेवा करून घे. आणि ते ऐकून तनया आणि विशाखा खूप चिडतात. पण नेमकी त्यावेळी जयश्री त्या ठिकाणी येते. तर तनया लगेच नाटक करत म्हणते की आई, तुम्ही प्लीज अवनी वहिनीला बोलावता का, मला व्यवस्थितपणे पाय पुसता येत नाही आहे, मला त्यांची मदत होईल. तर जयश्री म्हणत असते की अगं, मग तिची काय गरज आहे, तू वसुंधराला सांग ना. आणि मग वसुंधराला जयश्री पुढे काही बोलता येत नाही. नाईलाजाने ती तनयाचे पाय पुसते आणि ते बघून तनया आणि विशाखा मात्र खूपच खुश होतात आणि तिच्यावर हसत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.